बेसिक एक्झाम्पल घ्यायचे आहेत आपण फॉर्म्युलेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. याचा अर्थ असा, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करण्यापासून आपण ते सॉल्व करेपर्यंत सगळं काम करायचं आहे. क्वेश्चन फर्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या आणि मग हे काय दिलेलं असतं. क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायचं म्हणजे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्बल फॉर्म. म्हणजे दिलेला फॉर्म जो असतो जो क्वेश्चन दिलेला असतो तो वर्डमध्ये दिलेला असतो आणि त्याला आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे, म्हणजेच फॉर्म्युलेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता याच्यामध्ये जे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन होणार आहे ते सगळेच्या सगळे काय असणार आहेत, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होणार आहेत. पण सुरुवातीला त्यांनी दिलेला क्वेश्चन जो आहे तो असा दिलेला असणार आहे. कसं, द प्रोडक्ट ऑफ टू कन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स इज 240. लिहून घ्या लगेच. प्रश्न वाट बघू नका माझं कधी लिहून होतं आहे, नंतर मग बघून लिहायचं, काय गरज नाही. स्पेलिंग चुकलं तर चुकू दे एखादं. प्रोडक्ट ऑफ टू कन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स VE positive integers is 240. Formulate the quadratic equation whose roots are these integers. Formulate the quadratic equation. क्वाड्रेटिक इक्वेशन भरपूर वेळा लिहावं लागणार आहे, त्यामुळे मी शॉर्ट फॉर्ममध्ये QE दोन्ही कॅपिटल आणि फुल स्टॉपमध्ये लिहितो. तुम्हाला लिहायचं असेल तर फुल फॉर्ममध्ये लिहा. फॉर्म्युलेट द क्वाड्रेटिक इक्वेशन. या बाबतीत तुम्ही एकदम काय म्हणतात त्याला, आज्ञाधारक आणि अगदी भरपूर शब्द आहेत ना त्याला, आहे तसं कॉपी करणार. क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर these integers. बघा, सेकंड क्वेश्चन पण घेऊया का लगेच, काय एक एक करूया, नको वेळ लागेल. एक काम करू, पटकन सॉल्व करूया. काय करायचं तर क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायचं आपल्याला, आणि मग असे दोन नंबर महत्त्वाचे, ते दोन नंबर काय आहेत, कन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. एक पहिला नंबर जर 50 असेल तर दुसरा नंबर काय असतो त्याच्या लगतचा, म्हणजेच कन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स. आपण शक्यतो 50च्या लगतचा कन्सिक्युटिव्ह इंटिजर 51 पण असतो, 49 पण असतो. आपण विचार करूया ग्रेटर नंबरचा, म्हणजे एक 50 असेल तर दुसरा असतो 50+1. पहिला नंबर 100 असेल तर दुसरा असतो 100+1 म्हणजे 101. एक नंबर 97 असेल तर दुसरा नंबर काय कन्सिडर करू शकतो आपण, 97+1 म्हणजे 98. असा आपण हे जे दोन पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत जे कन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतचे आहेत ते काय म्हणू शकतो आपण, लेट x and x+1 बी द टू कन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स. हे पहिलं स्टेटमेंट जे काही नंबर्स आहेत त्याच्याबद्दल लिहावं लागेल, त्याला कंटाळा करायचा नाही. हे आपण मानल्यानंतर मग त्यांनी सांगितलं त्या दोन्हीचा प्रोडक्ट काय येतो 240. फक्त आपल्याला फॉर्म्युलेट करायला सांगितलं आहे. फॉर्म्युलेट म्हणजे काय, फॉर्म्युलेशन म्हणजे तयार करणं. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं नाही आहे, पुढे एक्सरसाइज आहे ते पण करूया. पण सध्या तरी फक्त इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आणि फ्रॉम गिवन कंडिशन, दिलेल्या कंडिशनवरून त्यांचा प्रोडक्ट जर 240 दिला आहे, याचा अर्थ x × x+1 काय असणार आहे 240. पण आपल्याला माहिती आहे हे असं ठेवायला छान वाटत नाही. असं एक क्वाड्रेटिक इक्वेशन विचारलं म्हणजे सिम्प्लिफाय करूया. एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर x² + x 240 लेफ्टला आल्यानंतर -240 = 0. दिस इज द रिक्वायर्ड, विच इज द रिक्वायर्ड
क्वाड्रेटिक इक्वेशन जे फाइंड करायला विचारलं होतं त्यांनी ते लिहून टाका लगेच. क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करणं सोपं आहे, पण थोडेसे त्यामध्ये काही अवघड एक्झाम्पल पण असतात. मग कुठलेही दोन कॉन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील तर तुम्ही एक एक्स असेल तर दुसरा x+1 कन्सिडर करू शकता. आणि मग आर्यन व्हिडिओ कधीपर्यंत चालू करणार आहे? आज आहे किती आहे? 21 जून 2023 आहे आणि आता वाजले 7:55. तर आर्यन, अ 2-digit नंबर इज सच दॅट. हां काय म्हणतो? काहीतरी वाजलं, काय मेसेज नाही, काय नाही, काय झालं? द एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट इज 528 मीटर स्क्वेअर. हे ॲक्च्युली सोल्युशन 2 लाईनचं आणि क्वेश्चन 5 लाईनचं हे असंच आहे. वर्ड प्रॉब्लेम म्हणल्यानंतर आफ्टर 5 मिनिट. थँक्यू. चालेल. बघा, हे सोल्युशन एवढं आहे. कधी कधी तर असे वर्ड प्रॉब्लेम आहेत पुढे की ज्याच्यामध्ये भरपूर मोठा क्वेश्चन असतो आणि मग त्याचं सोल्युशन मात्र पटकन अशा पद्धतीने मिळतो. क्वेश्चन समजल्याशिवाय सोल्युशनपर्यंत पोचता येत नाही. त्यामुळे क्वेश्चन लिहिण्याचा आपण त्रास घेऊया. असंही वाचायचं थोडंसं वर्ड प्रॉब्लेम असतील तर कंटाळा असतोच. द एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट इज 528 मीटर स्क्वेअर. Area of a rectangular plot is 528 meters square. The length of the plot in meters is 1 more than twice its breadth. The length. हे लिहिता लिहिताच बऱ्यापैकी क्वेश्चन लक्षात येतील तुमच्या, पटकन लक्षात येईल. महत्त्वाचा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता? तर व्हेरिएबल. मग तो एक्सची सवय लावूया, पण कधी कधी वाय असेल, झेड असेल तरी आपण कन्फ्युजन होणार नाही. शक्यतो 2 व्हेरिएबलमध्ये म्हणजे एक लेंथ एक्स मानली, दुसरी लेंथ वाय, असं नाही करायचं. का? तर आपल्याला माहिती आहे क्वाड्रेटिक इक्वेशन 1 व्हेरिएबलमध्ये असतं. त्यामुळं मग लेंथ एक्स असेल तर ब्रीडसुद्धा एक्सच्याच फॉर्ममध्ये असली पाहिजे. ते करता येते का बघूया. द लेंथ ऑफ द प्लॉट is 1 more than twice its breadth. The length of the plot is 1 more than twice its in meter. मीटरमध्ये लेंथ ब्रेड जे काही दिलेलं आहे. फॉर्म्युलेट द क्वाड्रेटिक इक्वेशन टू डिटरमाइन द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द प्लॉट. हे पुढे काय लिहित नाही मी, फक्त फॉर्म्युलेट द क्वाड्रेटिक इक्वेशन एवढं लिहितो. पुढे काय असणार आहे तर डायमेन्शन फाइंड करायचे आहेत. म्हणजेच प्लॉटचे डायमेन्शन म्हणजे काय? लेंथ आणि ब्रेड. म्हणजे ते फाइंड करायसाठी फॉर्म्युलेशन करायचं आहे. आणि मग सोल्युशन क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं असेल तर सांगा आन्सर. लिहिता लिहिताच लक्षात आलं असेल. सुरुवात कुठून करायची? 2x² + x - 528 = 0. बरोबर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन अजून मोठा आहे, तुम्हाला इथे लिहिता येणार नाही. त्यासाठी काय करूया, हे सॉल्व करूया अगोदर. बघा, लक्ष द्या. ह्याच्यामध्ये द एरिया ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट इज 528. रेक्टँगल आहे, रेक्टँग्युलर प्लॉट आहे, म्हणजेच एरिया काय असतो? लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ समजली की आपल्याला त्यांचा प्रॉडक्ट म्हणजेच 528 घेता येईल. जसं मग अशी त्यांनी डायरेक्ट क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं की 2 नंबरचा प्रॉडक्ट काहीतरी आहे, तो आपण 240 आहे, तो घेतला. तसं इथे लेंथ आणि ब्रेड्थ एकदा मिळाली तर त्यांचा प्रॉडक्ट आपल्याला रेक्टँगलचा एरिया घेता येईल. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे लेंथ ऑफ द प्लॉट इज 1 more than द ट्वाइस ऑफ द ब्रेड्थ. आता इथे लक्षात आलं पाहिजे की नक्की एक्स कशाला म्हणायचा? एक्स कशाला म्हणणार? लेंथला का ब्रेड्थला? ब्रेड्थला. कारण ब्रेड्थच्या ट्वाइसमध्ये 2
समजा ब्रीड एक्स मानली तर एक्सचे ट्वाइस 2x आणि प्लस 1 मोर प्लस 1 इज द लेंथ येईल. म्हणून सुरुवात इथे करायची. लेट एक्स बी द ब्रीड ऑफ रेक्टेंग्युलर प्लॉट. देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन परत लिहित नाही मी. लेंथ इज इक्वल टू लेंथ किती येणार आहे तर 1 मोर प्लस 1 येईल ट्वाइस ऑफ द ब्रीथ. ब्रीथ आपण एक्स मानलेली आहे म्हणजे त्याच्या ट्वाइस 2x प्लस 1 आणि ही येणार मीटरमध्ये आणि एक्स मीटर घेऊया इज द लेंथ. आणि मग देअरफॉर एरिया ऑफ रेक्टेंग्युलर प्लॉट इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. ठीक आहे. आणि मग लेंथ काय आहे 2x प्लस 1 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आपण x मानले. आणि मग याचा एरिया त्यांनी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे 528. म्हणून मग इथे येणार 528. देअरफॉर 528 इज इक्वल टू एक्सने मल्टिप्लाय करून घेऊया प्रत्येक टर्मला 2x² प्लस x आणि 528 इकडे घेतल्यानंतर 2x² प्लस x minus 528 is equal to 0, which is the required quadratic equation. Third question, a 2-digit number is such that the product of the digits is 12. A 2-digit number is such that the product of the digits is 12. बघा लिहित नसताल सॉल्व करत नसताल तर कंटाळा येणार आहे. तुम्ही एवढ्या वेळ बसू शकणार नाही. जसं आता आर्यन गेला, अजून कोण गेलं का 4 8. ठीक आहे. 12. When 36 is added to the number of the digits, interchange their places. When 36 is added to the number of digits, when 36 is added to the number, the digits interchange their places. पुढे सांगितले when 36 is added to the digits, added to the number, the digits interchange their places. The digits interchange प्लेसेस. थोडंसं पुढे जाईल तसं अवघड होतंय क्वेश्चन. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं येतोय पुढे. पटकन येईल का नाही शक्यता कमी आहे. Find the quadratic equation whose roots are digits of the number. Find the quadratic equation whose roots are digits
ऑफ द नंबर. बघा क्वाड्रेटिक इक्वेशन कुठलंही फॉर्म होत असेल, फॉर एक्झाम्पल हे क्वाड्रेटिक इक्वेशन, याचे रूट्स म्हणजे काय, एक्सचे व्हॅल्यू. म्हणजे एक्सचे व्हॅल्यू म्हणजे रूट्स मिळत असतील तर एक्सची व्हॅल्यू मिळणार म्हणजेच काय मिळणार, तर ब्रेडथ आणि लेंथ मिळणार. एक्सची व्हॅल्यू मिळणार म्हणजे आपण हे फॉर्म्युलेट केलं, हे कशासाठी केलं, एक्सची व्हॅल्यू काढायला. आणि एक्स म्हणजे काय, लेंथ आणि ब्रेडथ. म्हणून क्वेश्चनमध्ये मग अशी मी पुढचं लिहायचं थोडंसं टाळलं. क्वेश्चनमध्ये असं होतं की फॉर्म्युलेट द क्वाड्रेटिक इक्वेशन टू फाइंड द लेंथ अँड ब्रेडथ ऑफ द रेक्टेंग्युलर प्लॉट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी म्हणजेच लेंथ आणि ब्रेडथ फाइंड करण्यासाठी क्वाड्रेटिक इक्वेशन आपण तयार केलं. तसंच या केसमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे किंवा फॉर्म्युलेट करायचं आहे. फाइंड द क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर द डिजिट्स. जे काही क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल ह्याचे रूट्स म्हणजेच एक्सचे व्हॅल्यू काय असणार आहे, डिजिट असणार आहेत, त्या नंबरचे डिजिट असणार आहेत. थोडक्यात असं, तो जो काही नंबर आहे त्याचे डिजिट कुठल्या फॉर्ममध्ये मानायचे आहेत आपण, एक्सच्या फॉर्ममध्ये. तर तो जो नंबर तयार होणार आहे तो एक्सच्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन असेल. बघा ट्राय करा, काय जमतंय का, काय करता येतंय. कारण हा पार्ट थोडासा किचकट होता. ज्यावेळेस इंटरचेंजिंगचं काहीतरी एक्झाम्पलेलं असेल आणि 2 डिजिट नंबर असेल तर मग ते काहीतरी थोडंसं बेसिक लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्या माहीत असल्याशिवाय तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्वच नाही करता येणार. मग ते काय, थोडासा याच्यावर विचार करा. 1-2 मिनिटामध्ये सॉल्व करता येते का बघा. सॉल्व होईल ना होईल याची पहिली स्टेप आहे, तुम्हाला त्या क्वेश्चन वाचून विचार करता येते का. एक मिनिट. हां परत सांगा. x square minus y square is equal to minus 2. अरे 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 मी मगाशीच सांगितलं की जे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचे प्रीती, हे एक्स म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये असलं पाहिजे, 2 व्हेरिएबल वापरायचे नाही आहेत. क्वाड्रेटिक इक्वेशन डबल व्हेरिएबलमध्ये नाही बनवायचं आपल्याला. एक्स आणि वाय नको आहे. 1 व्हेरिएबल एक्सच्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आल्यानंतर एक्सच्या ज्या व्हॅल्यू असतील ते म्हणजे त्या नंबरचे ते डिजिट्स असतील. त्यामुळं वाय कसा घ्यायचा नाही याचा विचार करायचा तुम्हाला. वायच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, एवढं जमलं की सगळं जमलं असं आहे ते. दोन व्हेरिएबल वापरले तर मग ते सोपं होऊन जाईल, म्हणजे ते आपल्याला नको आहे ॲक्च्युली. हां बघा हे थोडं लक्षात येतंय का. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. समजा 25 हा 2 डिजिट नंबर असेल तर या 2 डिजिट नंबरची फोड आपण अशी करू शकतो 20 + 5 म्हणजेच काय 2 × 10 + 5. हे आपल्याला खूप अगोदरपासून माहीत आहे की 2 डिजिट नंबर याला काहीतरी म्हणायचो ना आपण, काय म्हणायचो, एक्सपांड करायचो ना, एक्सपांड करायचो. मग हा कोणत्या प्लेसचा डिजिट आहे, युनिट प्लेसचा 5 आहे आणि टेन्स प्लेसचा डिजिट काय आहे 2 आहे. तर मग 5 हा युनिट प्लेसचा डिजिट आहे तसा आणि टेन्स प्लेसच्या डिजिटला 10 मल्टिप्लाय करून मिळणारा नंबर. समजा बघा लक्षात येते का,
मी हा जो टेन्स प्लेसचा डिजिट आहे तो मी एक्स मानला. थोडंसं चालेल, हे थोडंसं व्हेरिएबल दोन न वापरता एक व्हेरिएबल वापरून पटकन लक्षात येत नाही, म्हणून समजण्यासाठी फक्त मी असं मानतो की एक्स आणि वाय असे दोन नंबर आहेत. तर मला हे स्प्लिटिंग करायचं आहे, कसं येईल सांगा. डायरेक्ट 10x लिहिलेलं कळेल तुम्हाला. 10x प्लस काय येणार आहे. गंमत अशी आहे की त्यांनी या दोन डिजिटचा प्रोडक्ट किती दिलाय, 12 दिलाय. म्हणजे कशाची व्हॅल्यू 12 दिली, x इंटू वाय इज इक्वल टू 12, म्हणजे y इज इक्वल टू 12/x. तुम्हाला डायरेक्ट इथे y ची व्हॅल्यू काय येईल, 12/x. हे कळलं का. 10x प्लस वाय न लिहिता मी 10x प्लस 12/x का लिहिलं. हा ओरिजिनल नंबर, हा ओरिजिनल नंबर. समजलं का बघा. म्हणजे सुरुवात कुठून करूया आपण, तर इथे स्टेटमेंट लिहूया. हे एक क्लिअर आहे. जर मी दोन डिजिट पैकी एक डिजिट जर एक्स मानला आणि त्यांचा प्रोडक्ट जर 12 दिलेला आहे, दोन्ही डिजिटचा प्रोडक्ट, नंबरचा नाही हा, एका 2 डिजिट नंबरमध्ये 2 डिजिटचा प्रोडक्ट 12 दिला असेल तर एक नंबर एक्स असेल, तर हे लिहायची गरज आहे का. दुसरा नंबर लगेच लक्षात येतोय आपल्याला 12/x आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे का, हे लिहायची गरज आहे का. वाय व्हेरिएबलला जागाच ठेवायची नाही. ही वायची सवय लागली की ती सवय चांगली नाही. आपल्याला एकाच व्हेरिएबलमध्ये सगळा खेळ करता आला पाहिजे. म्हणजे एक्स जर एक डिजिट मानत असेल, कोणता डिजिट मानायचा, तर आपण टेन्स प्लेसचा डिजिट मानूया. तर मग दुसरा डिजिट येणार आहे 12/x, हे दिलेल्या कंडिशनवरून. म्हणून आपण काय करूया, सुरुवातीला स्टेटमेंट लिहिताना लेट द टेन्स डिजिट ऑफ द नंबर इज एक्स. लेट द टेन्स digit of a number be x. हा टेन्स डिजिट असेल तर therefore युनिट्स डिजिट इज इक्वल टू, डायरेक्ट लिहितो इथे 12/x आहे. युनिट डिजिट येईल 12/x आणि मग therefore नंबर काय मिळेल, तर टेन्स डिजिटचा नंबर जर एक्स असेल तर आपल्याला ओरिजिनल नंबर जो आहे तो टेन्स डिजिटचा एक्स एक्सपान्शन फॉर्ममध्ये 10x प्लस युनिट प्लस डिजिट 12/x. मग अशी जसं 25चं एक्झाम्पल होता, 25चं काय केलं आपण, तर 20 + 5 म्हणजेच 10 × 2 + 5. आता इथे जो टेन्स प्लेसचा डिजिट आहे तो आपण एक्स मानला आहे, म्हणजे इथे येणार 10x प्लस हा डिजिट आला 12/x, म्हणजेच 12/x. अशा पद्धतीनं आपल्याला नंबर मिळाला ओरिजिनल. ठीक आहे, हा पहिला नंबर. गंमत काय आहे, पुढे त्यांनी सांगितले जर या नंबरमध्ये 36 ॲड केले, बघा लक्ष द्या, when 36 added to the number, या नंबरमध्ये जर 36 ॲड केले असतील, when 36 is added is equal to 36 ॲड केल्यानंतरचा नंबर काय येणार, 10x प्लस 12/x प्लस 36. एवढा सिंपल येणार. हा झाला नंबर तयार. जो काय आहे तो त्यांनी सांगितलंय इंटरचेंज देअर प्लेसेस. जो नंबर डिजिट, द डिजिट इंटरचेंज देअर प्लेसेस. याचा अर्थ when digits are interchange, सांगा काय येणार, डिजिट इंटरचेंज झाल्यानंतर नंबर काय येणार, बघा पहिले डिजिट काय होते, युनिट प्लेसचा डिजिट काय होता 12/x, टेन्स प्लेसचा डिजिट काय होता x, आणि त्यावेळेस नंबर मिळाला आपल्याला 10x प्लस 12/x. आता डिजिट इंटरचेंज झालेत, म्हणजेच युनिट प्लेसचा डिजिट काय आला x,
आणि टेन्स प्लेसचा डिजिट काय आला 12/x आणि त्यावेळेस नंबर काय फॉर्म होणार 10 मल्टिप्लाय बाय 10 प्लेसचा डिजिट 12/x प्लस युनिट प्लेसचा डिजिट काय x म्हणजेच नंबर काय तयार झाला 10 × 120/x + x. बस एवढं जर तुम्हाला करता आलं त्यांनी सांगितलंय की ज्यावेळेस या ओरिजिनल नंबरमध्ये 36 ॲड करतो त्यावेळेस जो नंबर तयार होतो तो नंबर काय आहे इंटरचेंज केलेला नंबर मिळतो. याचा अर्थ हा नंबर आणि हा नंबर काय असणार आहे सेम असणार आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इक्वल घ्यायचे आणि मग सॉल्व करायचं कंटाळा येईपर्यंत. फ्रॉम गिवन कंडिशन हा ओरिजिनल नंबर आहे 36 ॲड केले आणि मग 36 ॲड केल्यानंतरचा नंबर 10x + 12/x + 36 इज इक्वल टू काय तर इंटरचेंज करून मिळणारा नंबर तयार होत आहे म्हणजेच 120/x + x 120/x + x. इझी कसं होईल कॅल्क्युलेशन करणं तर डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्यांनी दोन्ही साईडला थ्रूआउट लेफ्ट साईड आणि राईट साईड थ्रूआउट मल्टिप्लाय करूया म्हणजेच एक्सनी मल्टिप्लाय करूया. इथे 10x ऐवजी येणार 10x² प्लस 12/x ला एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर 12 + 36x इज इक्वल टू इथे एक्सने मल्टिप्लाय करतोय म्हणजे x कॅन्सल होणार 120 प्लस x². x² टर्म एका बाजूला सगळ्या टर्म एका बाजूला घेऊया x² 10x² - x² म्हणजेच जागा आहे का इथे लिहितो मी 9x² त्यानंतर 36x एक्सची दुसरी टर्म नाही आहे म्हणजेच प्लस 36x आहे तशी आणि 120 लेफ्टला आल्यानंतर -120 होणार 12 - 120 किती 108 -108 इज इक्वल टू काय 0 विच इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर डिजिट्स ऑफ द नंबर म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यू. कळला प्रश्न? अरे कळलं का? काय चुकत असेल इथं 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 इथे इथे कुठेही तर एक्झाम्पल संपायच्या आधी पुसायच्या आधी सांगा. आणि याचा फायदा कोणी जागा नसेल तर ते जागा होईल तुम्ही बोलल्यामुळे तर याच्यामध्ये चूक झाली नाही पाहिजे आणि त्यासाठी माझी मदत करा आणि त्या कारणाने तुम्ही जागे राहताल आणि आपलं काम पण चांगलं होईल. झालं का लिहून? एक शेवटचं या बेसिक्समधलं बेसिक कन्सेप्टवरती जे एक्झाम्पल आहेत त्यामधलं शेवटचं चौथं एक्झाम्पल बघायचं आपल्याला. क्वेश्चन लिहितो मी. हे झालं का बघा? क्वेश्चन लिहिलं का सगळ्यांनी? रोहन आहे का? रोहन्स मदर इज 26 years older than him. Is 26 than him. The product of their ages 3 years from now will be 360. The product of ages 3 years from now is 360. Formulate the quadratic equation to find their ages. Formulate the quadratic equation to find त्यांचे एज फाइंड करण्यासाठी आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युलेट करायचं आहे. आता एज फाइंड करायचं आहे म्हणजे एज एक्स असलं पाहिजे. मग सुरुवात कुणाचं एज एक्स मानायचं
आणि मग कुणाचं एज त्याच्यावरून दुसऱ्या एज मिळेल, हे समजण्यासारखं आहे. फक्त एक्स आणि दोघांचं एज मिळालं की मग एवढंच बाकी म्हणजे एवढं सफिशियंट नाही आहे. ॲक्च्युली तुम्हाला दोघांचं एज लगेच कळेल, एक एक्स असेल तर दुसरं काय आहे. पण हे महत्त्वाचं आहे, हे जे नंतरचं स्टेटमेंट त्यांनी थोडंसं वाढवलेलं आहे त्याचा अर्थ जर तुम्हाला समजला आणि ते मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता आलं क्वाड्रेटिक इक्वेशन, बाकी गुणाकार, बेरीज, वजाबाकी, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्याच्यामध्ये आपण हुशार आहे. ते मी काय सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही फक्त ह्या पुढच्या वाक्याचा अर्थ आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. फक्त आता सुरुवात कुठून करायची, कुणाचं एक्स मानायचं आणि मग कुणाचं एज काय असेल सांग. झालं सगळ्यांचं लिहून आहे, कुणाचं बाकी नाही आहे. हां, सुरुवातीला रोहनचं एज एक्स म्हणूया, ठीक आहे. आणि मग त्याच्या मम्मीचं एज काय, एक्स प्लस 26 येईल, ठीक आहे. लेट द एज ऑफ रोहन बी एक्स इयर्स. एक्स इयर्स हे रोहनचं एज मानलं. देअरफॉर मदर्स एज इज इक्वल टू, सगळे लिहिता आहेत का? लेक्चर झाल्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं की आज झालेले वर्ड प्रॉब्लेम सगळे जागेवरती पाठवा. तर फोटो काढून सेंड करायचा त्रास कुणाला होईल का? शक्यतो होणार नाही असं आपण समजूया. म्हणजे लिहिलेलं तर आहे सगळ्यांनी, फक्त फोटो काढून पाठवायचा आहे. एक्स प्लस 26 इयर्स हे एज आलं. आता महत्त्वाचा पार्ट पुढे, फ्रॉम गिवन कंडिशन. फ्रॉम सांगा काय म्हणणं आहे त्यांचं, किंवा फ्रॉम गिवन कंडिशन. कंडिशन x plus 3 into x plus 26 plus 3 is equal to 360. बरोबर. बघा एवढंच आहे. ॲक्च्युली त्यांनी सांगितलंय प्रोडक्ट ऑफ देअर एजेस आफ्टर 3 इयर्स. 3 वर्षानंतर त्यांचा प्रोडक्ट, त्यासाठी 3 वर्षानंतरचं त्यांचं एज काढूया अगोदर. म्हणजे इथे कंडिशनवरून येणारा प्रोडक्ट नंतर लिहूया की त्यांचा गुणाकार 360 येतो, 360 येतो. पण त्याच्या अगोदर आफ्टर 3 इयर्स एज ऑफ रोहन, रोहनचं एज येईल, एक्स होतं ते एक्स प्लस 3 इयर्स येईल. आणि एज ऑफ रोहन्स मदर इज इक्वल टू, रोहनच्या मदरचं एज आहे एक्स प्लस 26 आणि त्याच्यामध्ये आफ्टर 3 इयर्स लिहिलं आहे म्हणून मग प्लस 3 करणार, म्हणजेच एक्स प्लस 29 इयर्स आहे. हे आलं रोहनच्या मदरचं एज 3 वर्षानंतरचं आणि हे रोहनचं एज 3 वर्षानंतरचं. आणि मग फ्रॉम गिवन कंडिशन, कंडिशनवरून त्यांनी काय सांगितलं, त्यांचा प्रोडक्ट 3 वर्षानंतरच्या त्यांच्या एजचा प्रोडक्ट काय आहे तर 360. देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन एक्स प्लस 3 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 29 इज इक्वल टू काय 360. आणि मग हे मल्टिप्लाय केल्यानंतर जे मिळणार आहे ते काय असणार आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन असणार आहे. सॉल्व करा. x square plus 32x minus 273 is equal to 0. बरोबर. एक्सने मल्टिप्लाय करूया, एक्स स्क्वेअर येईल प्लस, ॲक्च्युली याला शॉर्टकट आहे ना तुमचा 3x प्लस 29x. 3 प्लस 29 किती तर 32x प्लस 3 मल्टिप्लाय बाय 29. 3 मल्टिप्लाय बाय 29 किती 87 आणि
360 आहे मायनस 360 इज इक्वल टू 0. आणि मग यांची सबट्रॅक्शन किती येते? एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस किती? 272 इज इक्वल टू काय? 0. 273 बरोबर आहे का? विच इज required quadratic equation whose roots are the edge of the rho 1 and किंवा whose roots are their edges.